मंगळवार आणि आपल्याला जाणं होतं कटिंग करण्यासाठी. तुम्ही बघू शकता माझी केस किती वाढलेली आहे. त्यामुळे आपण जाऊ आता कटिंग करण्यासाठी बाहेर, ते पण सायकलने. तर चला. आणि मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे कटिंगच्या दुकानावर. तुम्ही बघू शकता आपण या पायऱ्यानं वर जाणं पडते. नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानखडे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं असं स्वागत करत होतो. आता सकाळचे वाजले 10 आणि आपला ब्लॉग आतापासून स्टार्ट झालेला आहे. तर मित्रांनो आता मी आलेलो आहे गच्चीवर, कारण की खालेले थंडी वाजून राहिली, त्याच्यामुळे मी आता उन्हात उभा आहे. तुम्ही बघू शकता. तर आज मित्रांनो आहे मंगळवार आणि आपल्याला जाणं होतं कटिंग करण्यासाठी. तुम्ही बघू शकता माझी केस किती वाढलेली आहे. त्यामुळे आपण जाऊ आता कटिंग करण्यासाठी बाहेर, ते पण सायकलनं. तर चला. झाले मित्रांनो, आपण ना ब्लॉग टाकलाच नव्हता, म्हणून आज ब्लॉग बनवायची टाईम भेटला. आज सुट्ट्या माझ्या दुकानाले, त्याच्यामुळे तर आपलं रोज रोज ब्लॉग टाकणं होतच नाही, कारण की कामाला जाणं पडते ना, त्याच्यामुळे. तर मित्रांनो जवळजवळ कुठून आपले व्हिडिओ पाहते मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण जाऊ आता कटिंग करण्यासाठी बाहेर. तर मित्रांनो मी निघलेला आहे कटिंग करण्यासाठी. तर चला समोर जाऊ. इकडं सगळं आहे म्हैस, कवडी मोठी आहे. चला आपण जाऊ आता समोर. फायनली मित्रांनो मी आता पोहोचलेलो आहे कटिंगच्या दुकानावर. तुम्ही बघू शकता आपण या पायऱ्यानं वर जाणं पडते. चला वर. तर मित्रांनो हे आहे दुकान, अजून आपण बघू शकता असा नजारा आहे. चला आपण जाऊ आता आतमध्ये. लक्झरी दुकान आहे खतरनाक. चला मित्रांनो आपण स्वतः कटिंग करण्यासाठी. मित्रांनो कटिंग झालेली आहे कंप्लीट. आता आपण जाऊ घरी जाऊन आंघोळ करणं पडेल त्याच्यामुळे. तर चला. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला कटिंग, तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. चांगली वाटली खराब वाटली. चला आपण जाऊ आता आपल्या सायकलपाशी. तिथे आपली सायकल ठेवली. तर चला मित्रांनो आपण जाऊ डायरेक्ट आता घरी. आता मित्रांनो कटिंग करून मी आता आलेलो आहे घरी. आता मी करतो फटाफट आंघोळ आणि त्याच्यानंतर चला. फायनली मित्रांनो आंघोळ झालेली आहे आता कंप्लीट. मित्रांनो माझ्या गड्याचा जरा काच तुटलेला आहे, तुम्ही बघू शकता. आपण कटिंग करायला गेलो तर तिकडे असा हात झटकला तर काच तुटला, बघू शकता. आता आपण दुपारी जाऊ मित्रांनो काच बदलेली. मित्रांनो मी घातलेला आहे शटर, तुम्ही बघू शकता, कारण की थंडीले वाजून राहील त्याच्यामुळे. तर आता मित्रांनो मी करतो जेवण. मित्रांनो मी बसलेला आहे जेवण करण्यासाठी. तुम्ही बघू शकता की आजच्या जेवणामध्ये आहे पोळी, अजून मठाची भाजी, अजून कांदा. तर चला मित्रांनो मी करतो आता फटाफट जेवण. मित्रांनो आता जेवण झालेलं आहे कंप्लीट. आता आपण जाऊ घड्याळ सुधारायला. दुपारचे वाजलेले आहे, तुम्ही बघू शकता 1:40 आणि हे आपले घड्याळ. तर चला आपण जाऊ आता घड्याळ सुधारायला बाहेर. अजून आपल्या सायकलचे मोठा बी आणणं आहे, काय मी तुम्हाला दाखवतो. चला मग सगळं पहिले आपण जाऊ आता खाली. मी काढलेलं अंगातलं शटर, कारण की बाहेर जाईन तर ऊन आहे,
तर उन्हानं आपल्याला गरमास होईल, त्याच्यामुळे मी आता शटर काढून ठेवलं. तर चला आता मित्रांनो आलो मी सायकलच्या पाशी. तुम्ही बघू शकता की ह्या ज्या मोठा आहे ना, हे आपण टाकू आता दुसरं नवीन. हे दोन्ही एकूण दोन. ते आपण जाऊ आता मार्केटमध्ये आणण्यासाठी. ते डबल आलेले गाय सामसूम आहे. पहिले मित्रांनो मी आता आलो मोठा घेण्यासाठी सायकलच्या दुकानावर. तर आता मित्रांनो मी घेतलेला आहे सायकलच्या मोठा. आपण घरी गेले की ते लावू. आता आपण जाऊ घड्याळच्या दुकानावर. तर आता मित्रांनो आलो मी घड्याळचा सेल खास बदल्यासाठी दुकानावर. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की ते युनिक डिझाईनच्या घड्याळ आहे दुकानावर. पुरं घड्याळचं दुकान आहे. हे अलाराम घड्याळ सकाळी वाजते. मित्रांनो घड्याळचा काचगीस बसणं झाला, 30 रुपये घेतले. चला मित्रांनो आपण जाऊ आता डायरेक्ट घरी. मित्रांनो मी आता मार्केटमधून आलेलो आहे घरी. तुम्ही बघू शकता इकडे मी काढलेला आहे सायकलच्या मोठा. चला आपण याला आता फटाफट सायकलला लावू. फायनली मित्रांनो मी आता हे मूठ लावलेले सायकलला. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे दुरून. दोन्ही लावल्या. हे आता थोडं ढिल्लं झालं आणि आपण करू फिट. सायकल बघू शकता मित्रांनो किती चक दिसत आहे. संध्याकाळचे वाजले 4:30. मी आता चाललो गच्चीवर, कारण की खालीले थंडी वाजून राहिली, त्याच्यामुळे जरा ऊन आहे. तर आपण जाऊ उन्हात. बघू शकता मस्त ऊन राहिलं, खालीले थंडी वाजून राहिली. आता मी आता उन्हात आलो. बघू शकता सगळं ऊन आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो वाटे किती पतंग आहे. अरे वा, एक याठी आहे, दोन, एक, दोन, अजून धगटी बी आहे. तर झाडामध्ये किती पतंग आहे मित्रांनो इकडे. तर घरावर पहा मित्रांनो 2 पतंग आहे. आज एवढ्या काही पतंगा उडून नाही राहिल्या. रविवारी पतंगा उडत असतात सगळ्यात जास्त कारण की सगळ्यांना सुट्टी असते ना, त्याच्यामुळे. मी तर काही पतंग उडत नसतो मित्रांनो. मला काही आवडत नाही, मला काही इंटरेस्ट नाही त्या गोष्टीत. पतंग उडवा 10 किलोमीटर पतंग काटले की त्याच्या मागे फिरत राहा. त्यापेक्षा 3 रुपयाची पतंग घेऊन उडायला पुरते. तुम्ही उडत नका जो मित्रांनो, काहून काही प्राण्यांचे नुकसान होऊन राहिले. त्याच्यात प्राणी कटतात, पक्षीचे मानगीन कटतात हव्यामध्ये, म्हणून कोणी पतंग उडत नका जो. इकडे मित्रांनो तुम्ही बघू शकता तो पोरका पतंग उडून राहिला. मस्त हवा बी येऊन राहिली मित्रांनो. तर ना हे बघू शकता मित्रांनो, हे अजून एक पतंग आहे. अजून इकडे अजून एक पतंग आहे. आज मित्रांनो मी एकटा झालो गच्चीवर. अटी आहे कबूतर बघू शकता. 15-20 मिनटं झाले मी गच्चीवर आहे. आता मी चाललो खाली, काहून की आमचा कुठेतरी जायचा प्लॅन आहे बाहेर. तर चला मी तुम्हाला घेऊन चालतो. सगळ्यात पहिले तर कन्फर्म होते का नाही ते पाहू. फायनल कधी असणार तर तुम्हाला ब्लॉगमध्ये माहीतच पडणार. तर चला मी चाललो सगळ्यात पहिले आता खाली. आमचा जायचा प्लॅन झालेला आहे सक्सेसफुल. आता आम्ही चाललो पानदेववर. तर चला मग फटाफट. खतरनाक लोकेशन आहे मित्रांनो ती. तर आता मित्रांनो आम्ही चाललो गाडीनं पानदेववर. हे दोघं जण आहे. मित्रांनो सनसेट तुम्ही बघू शकता किती मस्त आहे दिसत आहे.
त्याच्यापेक्षा खतरनाक दिसणार अजून लोकेशनमध्ये गाडी बघू शकता मित्रांनो. हा टर्न किती खतरनाक आहे. मित्रांनो मी आता पोचलेलो आहे लोकेशनवर. तुम्ही बघू शकता. याचं नाव आहे पानदेव. तुम्ही ना ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं. इकडे होत आहे सनसेट. तुम्ही बघू शकता किती मस्त. तर आता मित्रांनो मी एकटासाठी गाडीवर बसलेला आहे. दोघं जण तिकडे रनिंग करण्यासाठी गेलेले आहे. तिकडे मंदिर पण आहे मित्रांनो. इकडे पुरा सामसूम इलाका आहे मित्रांनो. सगळे इकडे सकाळी सकाळी रनिंग करण्यासाठी येतात. आता मित्रांनो हे रनिंग करून आले. नटी करत आता सूर्यनमस्कार. तुम्ही बघू शकता. आम्ही आलो मंदिरावर. तुम्ही बघू शकता. ते भोलेनाथचं मंदिर आहे. इकडे आतमध्ये इकडे मंदिर आहे मित्रांनो. आणि इकडून आमचं पुरं गाव दिसते. खामगाव. बघू शकता किती खतरनाक नजारा आहे. दिसून राहिला ऐकून. लाईट बंद करून दाखवतो. बघू शकता आमच्या सगळ्या गावाचे लाईट गिटे अजून दिसतात. आणि मित्रांनो दुपारी या लागते. दुपारी एक नंबर नजारे असतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळ्या इकडे झालेला आता अंधार किट. तर चला मित्रांनो आता आम्ही चाललो घरी. काऊन की इकडे सगळा अंधार झालेला आहे. सापाचे पण निघतात. तर चला मग आम्ही चाललो आता फटाफट घरी. आमच्या गाडीतलं झालेलं आहे पेट्रोल खतम. आम्ही आता ती उतरत आहे. बघू शकता इकडे लय थंडी बी आहे. इकडे आहे धाबा. आम्ही इकडेच जेवून घेऊ आज रात्री. तर आता मित्रांनो आम्ही मंदिरावर जरा थांबलेला आहे. घरासमोरला एक पोट्टा येऊन राहिला पेट्रोल घेऊन. तर चला मग. तुम्ही बघू शकता ट्रक किती स्पीडमध्ये येत आहे. इकडे आहे धाबा. धाब्याला पाहून आमच्या तोंडात सुटून राहिलं मित्रांनो पाणी. आम्हाला लागले मित्रांनो आता भूक. मित्रांनो आता पेट्रोल आलेला आहे. तुम्ही बघू शकता तिकडून गाडी येऊन राहिली आमची. मित्रांनो पेट्रोल घेऊन आलेले आहे दोघं जण. बघू शकता. दाखव रे बा पेट्रोल. हे आलं पेट्रोल. टाकतो आम्ही गाडीत. आता मित्रांनो टाकतात पेट्रोल. अरे पेट्रोल. तर आता मित्रांनो पेट्रोल टाकणं झालं. आता आम्ही चाललो डायरेक्ट घरी. चला मग. मित्रांनो फिरून आता आलो आम्ही घरी. मित्रांनो अशाच एक पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आजच्यासाठी एवढाच हा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला? चांगला वाटला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा. जय हिंद जय महाराष्ट्र.